नमस्कार मित्रहो, सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रहो, तुम्हाला माहिती असेलच की नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो, जो दरवर्षी देण्यात येतो। मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत भारतातील सर्व नोबेल पुरस्कार प्राप्तकर्ता व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आहे रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये साहित्य या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला। त्यानंतर आहे सी.व्ही. रमन यांना 1930 मध्ये फिजिक्स या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला। त्यानंतर आहे डॉक्टर हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये मेडिसिन या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला। त्यानंतर आहे मदर टेरेसा यांना 1979 मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला। त्यानंतर आहे सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 मध्ये फिजिक्ससाठी नोबेल पुरस्कार मिळाला। त्यानंतर आहे अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्र यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता। त्यानंतर आहे व्यंकटरमण रामकृष्णन यांना 2009 मध्ये केमिस्ट्रीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता। त्यानंतर आहे कैलाश सत्यार्थी ज्यांना 2014 मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता। त्यानंतर आहे अभिजित बॅनर्जी ज्यांना 2019 मध्ये अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता। मित्रहो, हे होते काही महान व्यक्ती ज्यांनी नोबेल पुरस्कार जिंकून भारताचं नाव जगामध्ये उंचावलेलं आहे। मित्रहो, तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया मित्रहो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।